चला तर मग पालक आणि वांग्याची ही भाजी एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। नमस्कार, मी दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी वांगी चिरून घेतलेली आहेत व मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली म्हणजे ती काळी पडणार नाहीत। आणि कांदा, टोमॅटो, लसूण चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये तेल घालून घेतलं। तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलं। जिरं आणि मोहरी छान परतून झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला। कढीपत्ता हलकासा परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला लसूण घालून घेतला। तुम्ही लसूण ठेचून पण घालू शकता, पण मला चिरून आवडतो म्हणून मी चिरून घालून घेतला। नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मस्त असा चिरून घेतला, जाडसर, जास्त काही बारीक चिरलेला नाहीये। मस्त असा चिरून घेतला आणि नंतर त्याला छान असं परतून घेतलं। हलकासा लालसर रंग आला की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि तो यामध्ये घालून मस्त असं 1-2 मिनिटं मी मऊ होईपर्यंत परतून घेतला। आता नंतर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला यामध्ये मी घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा धने पावडर घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मस्त असं परतून घेतलं। हो, हळद पण घातलेली आहे बरं का। आणि मस्त आता 1-2 मिनिटं परतून घ्यायचं, पण मसाला तेलामध्ये लगेच करपतो किंवा बुडायला लागतो, असं होऊ नये म्हणून यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे पाण्यामुळे मसाला आपला छान परतून पण होईल आणि बुडायला पण लागणार नाही। आता पाणी घालून घेतलं की छान असं हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं मस्त असं हे परतून घ्यायचं आणि थोडंसं तेल सुटायला लागलं की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे मी जी पालकची पावडर वापरलेली आहे 3 चमचे, ही पावडर मी घरातच पालक मस्त फॅन खालीच वाळवून घेतली आणि नंतर मिक्सरमधून काढून छान गाळणीने गाळून एका बरणीमध्ये भरून ठेवली होती। अशा पद्धतीने ही पावडर तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून शकता। या पावडरला काहीही होत नाही, एकदम आहे तशीच ती राहते। आता पावडर घालून घेतली आणि थोडंसं पाणी मी परत घातलं आणि मस्त असं हे परतून घेतलं। बघू शकता तुम्ही, अगदी पालक घातल्यासारखंच वाटतंय। त्यामुळे अशा पद्धतीने एकदा ही वांग्याची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि हो, पालक पावडरऐवजी तुम्ही पालक पण थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून मिक्सरमधून घालून पेस्ट बनवून ती टाकू शकता। आता चिरून घेतलेले वांगी यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि आता ही वांगी आपण या मसाल्यामध्ये 1-2 ते 3 मिनिटं मस्त अशी अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊयात, म्हणजे या ज्या मसाल्याची जी चव आहे ती वांग्याच्या फोडींना मस्त अशी लागते आणि वांगी पण मस्त होतात। मस्त व्यवस्थित सर्व बाजूने मसाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर आपण झाकण ठेवूया। गॅस कमी करून 2 मिनिटं आपण अशाच पद्धतीने झाकण ठेवून ही वांग्याची भाजी शिजवून घेऊयात। बघा, मस्त असं ही जी भाजी आहे ती झालेली आहे। आता एकदा मिक्स करून घेऊया आणि परत आपण 1-2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे वांग्याची जी भाजी आहे ती छान शिजते। तर अशा पद्धतीने मी परत 2 मिनिटं झाकण ठेवलं आणि नंतर परत एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर आता मस्त हे परतून तर घेतलेलं आहे 1-2 ते 3 मिनिटं। वांगी हलकीशी नरम पण झालेली आहेत, दाबून बघितलेलं आहे मी। आणि आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात, म्हणजे गरम पाण्याने काय होतं, जी भाजीची चव आहे ती बदलत नाही आणि पटकन भाजी तयार होते। आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं ही कमी गॅसवर भाजी शिजवून घेतली आणि वांग्याची फोड दाबून बघूया, मस्त अशी शिजलेली आहे। चला तर मग आपली जेवणाची थाळी तयार आहे। मस्त वांग्याची भाजी, वरण केलेलं आहे, त्याचबरोबर भात आणि चपाती आहे। मस्त तूप घालून घ्या आणि गरम गरम जेवण करा। शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, आवडीनुसार चटणी किंवा लोणचं तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।